असते ना प्रेक्षकांची, म्हणून आज मी तिथे. पण मग गौतमी, तुम्ही कार्यकर्त्यांसमोर ठीक आहे, स्टेजवरती कला बैलासमोर डान्स काय झालं होतं ते? म्हणजे बैलासमोर का बरं गौतमी पाटीलचा डान्स? तुम्हीच राहिलेले तेवढे. म्हणजे ते आता हे बघा, प्रत्येकाची म्हणजे हाऊस असते, म्हणजे कोण कशात आनंद शेअर करेल, कोणाला काय महत्वाचं असतं, तर ते प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाचे विचार आहेत ज्याचे त्याचे. तर ते त्यांनी कार्यक्रम ठेवला आणि मला बोलवलं तर मी का नाही जाणार, माझा कार्यक्रम ठेवला तर मी का नाही म्हणणार, मी कार्यक्रम केला. एक कलाकार असो, कलाकार हा नेहमी आपल्याला मिळणाऱ्या स्तुतीचा भुकेला असतो. बैलासमोर डान्स करून काय म्हणजे त्यातनं कलाकाराची काय हे जाणार आहे? मग असं म्हटलं की प्रेक्षक होते की त्या कार्यक्रमाला, प्रेक्षक पण भरभरून होते. हा, पण ते त्याच्या म्हणजे बैलासाठी कार्यक्रम ठेवला होता, पण प्रेक्षक होते, सगळे होते, भरभरून प्रेम दिलं, खूप छान कार्यक्रम झाला. ते कसं ते सगळं वेगळंच करून टाकलं. तुम्हाला कल्पना कशी राज्यभर चर्चा झाली, अगदी राजकारण्यांपर्यंत चर्चा झाली, तुम्हाला याची कल्पना होती? आता आपले राज्याचे फार मोठे नेते अजितदादा पवार यांचं नुकतंच निधन झालं, ते पण बघितला त्यांनी, त्याच्याबद्दल तेही स्वतः बोलले होते. तुम्हाला आपण तो व्हिडिओ बघूया आमच्या ह्याच्यात, ते काय बोलले होते अजितदादा त्याच्याबद्दल, आहे का आपण तो तुमच्याबद्दल? सर, तुला बैल काय ते गाईच्या समोर, तिचा तो अधिकार आहे. जर त्यांना ती स्वतःच्या, तिचा व्यवसाय आहे, तो तिचं उपजीविकेचं साधन आहे, ती कलेच्या माध्यमातून पण त्याच्याकडे बघते आणि अभिनयाच्या माध्यमातून पण बघते आणि उत्पन्नाच्या माध्यमातून पण बघते. आता हे सगळं बघत असताना उद्याच्याला तू सांगितलं की माझं लहान बाळाचं बारसं आहे आणि त्याला अजून काहीच कळत नाही, तरी देखील बारशाच्या निमित्तानं तुम्ही इथं नाचलं पाहिजे, तुमची सुपारी कितीची आहे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. तिचं काम आहे, ती ते करणार. त्याच्यामुळे तिला सांगितलं असेल बैलाचा कदाचित वाढदिवस असेल किंवा बैल पोळ्याच्या बैलाच्या रेसमध्ये गाडा बैलामध्ये पहिला आला असेल, त्याच्यावर मालक म्हणला असेल तू पहिला ये, तुला अजितदादा फार म्हणजे अजून एकदा पण बोलले होते, दुसऱ्यांदा पण काय चुकीचं बोलले दादा? बिलकुल नाही, एकदम बरोबर बोलले. मी जसं म्हणजे हे ऐकलं, खरं तर हे अजितदादा म्हणजे आम्ही कधी भेटलो नाही दादा, आम्ही कधीच नाही बोलणं, कधीच नाही. पण हा जो सपोर्ट आहे ना दादांचा, म्हणजे कलाकाराला, हा खूप गरजेचा आहे. आणि त्यावेळेस हा सपोर्ट मला खूप गरजेचा होता. आणि ते दादांचे माझ्यासाठी 2 शब्द खूप महत्वाचे होते आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे दादांनी एक माझं मन जिंकल्यासारखं झालं. म्हणजे दादांनी प्रत्येक कलाकाराला सपोर्ट केलाय, असं नाही. मी खरंच म्हणजे मी दादांचं हे कधी विसरणार नाही, कधी नाही. म्हणजे न कळत दादांनी मला खरंच खूप सपोर्ट केल्यासारखं झालंय. पण फोनवर तरी कधी बोलणं झालं नाही? दादांचं माझं कधीच नाही. तुम्ही एक आता त्यांचं जेव्हा अपघाती निधन झालं तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ पण केला होता माझ्या. हो. म्हणजे ती शॉकिंग न्यूज आहे आपल्यासाठी की असं काहीतरी होईल. हे म्हणजे मी उठले, मी झोपेतून उठले आणि मला आई म्हणते की असं मी एकदम असं, मला तू काय बोलते, तुला कळतंय का, तू असं का म्हटलं, हे फेक असेल. मी आईला हे बोलले फेक असेल. मी ज्या वेळेस स्वतः बघितलं त्यावेळेस मी एकदम ब्लँक, म्हणजे माझी झोपच गेली. हे काय, कसं काय असं झालं, ह्या सगळ्या गोष्टी. पण अजूनही मी शॉकिंग, म्हणजे मला अजून ह्या क्षणालाही मला असं वाटत नाही की दादांचं असं काही झालंय. म्हणजे आहेत, आपल्यातच आहे दादा, असं येते एक. आणि त्यांचं म्हणजे कलाकाराला सपोर्टचं पण, आणि ते त्यांच्या कामालाही प्रामाणिक होते. जिथपर्यंत मी ऐकलंय की ते त्यांच्या कामाला प्रामाणिक होते आणि सकाळी लवकर उठून ते कामाला जाऊन, म्हणजे असं मी स्वतः म्हणते की असा नेता अजिबात नाही, त्यांची जागा नाही कोण घेऊ शकत. राजकारण फॉलो करता तुम्ही साधारणपणे? नाही, अजिबात नाही. पण राजकीय कार्यक्रमांना मात्र जातात तुम्ही, प्रचाराला वगैरे पण जातात तुम्ही? आता मागे कुठेतरी चंद्रपूरला कुठे तुम्ही गेला होतात प्रचाराला? राजकीय नेता कुठला आवडतो गौतमी पाटील यांना? नाही, तसं काही नाहीये. कुठलाच नाही? गौतमी पाटलांना राजकारणात यायचं आहे का तुम्हाला वाटतं? राजकारण वाईट नसतं, तुम्हाला काय वाटतं राजकारण म्हणजे का बरं नाही? मी म्हणत नाहीये राजकारण वाईट आहे असं, मी नाही बोलत आहे. पण मला यात नाही पडायचं, मला यात नाही यायचं.
जे चाललंय आपलं छान चाललंय, राजकारण नको. आता मला प्रचाराला बोलवलं तर मी जाणार, म्हणजे मीच काय, आज तुम्ही बघता की सगळे सेलिब्रिटी आहेत, हे सगळे जातात, सगळे प्रचार करतात, बोलवलं की जातात, त्याप्रमाणे मीही बोलवलं की मी जाणार प्रचाराला. हा विषय माझा. पण आज ठीक आहे, आता तुम्ही सध्या छान चाललंय, मी बरं पण म्हणणार नाही, सध्या मस्त चाललंय, तर आता नाही, पुढे कधी भविष्यात वाटलं राजकारणात तेव्हा तर नाही, कधीच वाटणार नाही राजकारणात तेव्हा. अजिबात नाही. म्हणजे कसं असतं माहितीये का दादा, आज आपण, आता माझी ही गाडी चालली आहे, आता मी इथपर्यंत आली हे मी ठरवून नाही आली, हे मला वेळेने आणलं. म्हणजे जशी जशी गाडी वळत गेली माझी, जसं जसं माझ्यासोबत घडत गेलं तसं 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 मी आज इथपर्यंत आली. पुढं काय होईल हे मला माहित नाही, म्हणून मी हे राजकीय तुम्ही आता राजकारणासारखं उत्तर देता, पुढे काय होईल माहित नाही, हे राजकारण्यांसारखं उत्तर आहे. काही खरं नाही, असं आहे म्हणून सांगता येत नाही. म्हणून असं नाही की गौतमी आता असं बोलली की तसं, जे होईल ते होईल पुढं. मला माझी अजून माझी पण गाडी समजा मिळाली मला संधी कुठं नेते. पण समजा मिळाली संधी तर हरकत नसेल असं तुम्ही म्हणताय. नाही, असं नाही मी म्हणते, आत्ता सध्या तर नाहीच असं मी म्हणते. पण काय आपल्या लाईफ मध्ये कधी काय होईल, काय नाही सांगतायत असं. दुसरं एक, गौतमी पाटील तुम्ही आता धुळ्याकडे तुमच्या नावाबद्दल पण खूप लोकांनी आक्षेप घेतला होता की पाटील नाव लावून लावणी करायची नाही, तेव्हा काय तुम्हाला वाटलं होतं? तुमचं आडनाव पाटीलच आहे की तुम्ही पाटील लावलेलं नाही? म्हणजे ऍक्च्युली मला हे क्लिअर नाही सांगता येणार, हे माझ्या वडिलांकडं नाही का, त्यांना माहिती, तिकडं माहिती असेल. पण मी पहिल्यापासून लहानपणापासून पाटील लावते, पाटीलच लावते, ते मी आत्तापासूनही पाटील लावते. आणि ज्यावेळेस हा किस्सा झाला मी फक्त असा हात लावलेला, अरे देवा आता हे काय, बस एवढंच, बाकी काही रिएक्शन नव्हते माझे. पण आडनाव लहानपणापासून शाळेच्या दाखला पाटीलच आहे. हो, सगळीकडे पाटील आहे. पण तुम्ही वाढलात आजीकडे, वडील तर तुम्ही लहानपणी नाही, वडिलांकडे नाहीच. पण वडिलांचं नाव पाटीलच होतं वडिलांचं. हो, म्हणजे पप्पांचं आधार कार्ड आहे माझ्याकडं, तर त्याला पाटीलच आहे. मग आजीकडे काय तुमचं नाव, आजीकडे वेगळं नाव होतं की तुम्ही म्हणजे आईच्या वडिलांकडे ना भामरे. अच्छा, ते भामरे, बरोबर. हा, धुळे साईडला आपल्या भामरे मोठ्या प्रमाणात येतं. पण मग पाटील म्हणून नाव लावायचं नाही असं जेव्हा तेव्हा म्हटलं तेव्हा राग नाही आला की बाबा आडनाव, त्याच्यामागे काय भूमिका होती काही लोकांची, काही जे आपल्याकडे थोडेसे एक बुरसटलेला विचार असो, जातीला चिकटलेला विचार असो, काहींना असं वाटतं की बाबा पाटील नाव लावून लावणी कशी कोणी करू शकतो वगैरे, असा एक विचार होता, तेव्हा राग नाही आला? पण काय नाही, ठीक आहे, ते पण असंच सोडून दिलं मी, ठीक आहे बोला असं. पण असं वाटलं की फक्त काही कलाकार नाही फक्त नाव लावतात, असं वाटलं की फक्त आपण असं, मी त्यावेळेस म्हटलं ज्याला जे वाटतं तो ते बोलतो, पण आपण नाव बदलावं, फक्त पी गौतमी किंवा असं फक्त गौतमी असं नाव लावावं किंवा असं काहीतरी करून असं वाटलं नाही? नाही, अजिबात नाही, नाव बदलायचं वाटलं नाही. ठाम राहिलं का मी माझं नाव बदलू बरं? बिलकुल बदललं अजिबात नाही बदलणार. कोणी असं सांगावं आपलं नाव काय असावं याच्यात इतरांचा अधिकार नसावा. तुमची भूमिका फार पटते मला. एक विचारायचं आहे गौतमी, तुम्ही शिंदखेड्यावरनं अचानक एका परिस्थितीमुळे पुण्यात येतात, घरात काय फार असं तुमच्याकडे कोणी सांगणारं किंवा गाईड करणारं कोणी नव्हतं, अचानक तुम्ही एका गरजेपोटी तुम्ही या क्षेत्रामध्ये येतात, त्यात नाव कमावतात, आज फार मोठं नाव तुमचं त्याच्यामध्ये होतं. मी तुमच्या बोलण्यात एक गोष्ट नेहमी नोट करतो, मला तुमच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स हा नेहमी मला जाणवलेला आहे. हा कॉन्फिडन्स आला कुठून? की हा शिकून आलाय की शिकून आलाय? तुम्हाला माहिती आहे, मी पहिलं माईक घ्यायला पण घाबरत होते. जशी मी व्हायरल झाली ना, ते असतं ना 2 शब्द आयोजकांच्या बाबतीत बोलायचं लास्टला की यांनी आभार मान. मला असं फोर्स असायचा, धर घे ना, काय होतं, फक्त 2 शब्द तर बोलायचे, आभार मानायचे, नाव घ्या आणि आभार. तेवढ्याला पण मला भीती वाटायची. मी किती कार्यक्रम असे केलेत की बिना बोलता मी डायरेक्ट, म्हणजे माझा डान्स संपला ना, मला माईक देणं थांबवण्याच्या अगोदरच मी कळते डायरेक्ट व्हॅनिटीत. म्हणजे व्हॅनिटी म्हणजे आमची रूम असेल काय असेल, मी डायरेक्ट तिथं, मला ती खूप भीती वाटायची माईकला. आता वय दादा, आता माझं गाणं संपण्याच्या अगोदर माईक परत माझ्या हातात असतो. आमचा अँकर मी त्याला कितीदा बोलले, एक काम करतो, अँकरिंग सोडून दे, मीच अँकरिंग करते. असं. आता भाषण करतात तुम्ही, मी बघितलं तुम्हाला. बाबा भाषण काही नाही, तसं काही नाही. कसं काय म्हणजे तुम्ही आता हा बदल कसा झाला तुम्हाला स्वतःमध्ये असं वाटतं? नाही सर, मला सांगता नाही येणार बदल कसा झाला, पण झाला. वेळ आपल्याला नेती हो,